आणि ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. क्षितिज सरवदे ठाण्याहून आपल्याशी बोलतोय. क्षितिज, प्रश्न विचार तुझा. हॅलो, माझा असा प्रश्न होता की अ, वेलांटी आणि उकार असे चुकले तर किती मार्क्स जातील, आणि 4 मार्काचे ब्रीफ कसे लिहायचे, आणि गद्य आणि पद्याचे मोठे प्रश्न जरा अजून एकदा हळू सांगाल का? बरं बरं बरं. पहिला प्रश्न त्याचा की शुद्ध लेखनात जर चूक झाली वेलांटी आणि उकार तर त्याच्यात किती मार्क्स जातील. त्याच्यात ओव्हरऑल मार्क जातात. म्हणजे तो जो 4 मार्काचा प्रश्न असेल तर तुमच्या शुद्ध लेखनाच्या, व्याकरणाच्या, काळ वगैरे ह्या सगळ्याचं बघून जनरल 1-1.5 मार्क 1-1.5 मार्क जातो. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला मॅडम की दीर्घोत्तरी प्रश्न हे कसे लिहावे, किती ओळींमध्ये लिहावे. दीर्घोत्तरी प्रश्नांचं उत्तर लिहिताना 2 ते 3 ओळीत प्रस्तावना, ज्याच्यामध्ये लेखकाचं नाव, पाठाचा प्रकार म्हणजे ती कथा आहे का, नाट्य उतार आहे का, आत्मकथन आहे का, ललित निबंध आहे, ललित गद्य आहे, असं त्यांनी द्यावं. आणि पाठ कोणत्या पद्धतीचा आहे, त्याची मध्यवर्ती कल्पनेचा एक वाक्य असं पाहिजे की ते दुसऱ्या म्हणजे जो प्रश्न विचारलाय त्याच्याशी संदर्भ असणारं वाक्य पाहिजे. आणि मग मधल्या 5-6 ओळीत त्याचं ते उत्तर असेल. कंटेंट मॅटर असतो जो त्याला, म्हणजे एकूण साधारण 8 ते 9 ओळीमध्ये दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. पहिले 2-3 ओळींची प्रस्तावना आणि 5-6 ओळीतलं हे, आणि शेवटी एक समारोपासारखं वाक्य की जे त्या पाठाचा मूळ उद्देश काय तो त्यांनी इंट्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये 2 ओळी शेवटच्या ज्या दिलेल्या असतात लेखकाच्या परिचयाच्या ह्याच्यात त्या पाठाच्या अनुषंगाने दिलेल्या, त्यातलं एखादं वाक्य तिथे लिहिता आलं तर ते जास्त चांगलं. हेच आपण कवितेच्या बाबतीमध्ये सांगू शकतो. कवीचं नाव, कवितेचं नाव वगैरे, आणि कवितेचा प्रकार म्हणजे ती निसर्ग कविता आहे का, देशभक्तीपर कविता आहे, हे त्यांनी दिलं तर जास्त चांगलं. मॅडम त्यांनी म्हटलं की पुन्हा एकदा महत्वाचे गद्यावरचे आणि पद्यावरचे प्रश्न सांगा. तर एकदा आपण पुन्हा सांगूयात. हो. दिनू आणि दामू परस्परांच्या कोणत्या तक्रारी आईजवळ करीत आहेत. मेघांची कोणकोणती कुळं झाली. मराठीचा पाळणा कसा सजविला. आईने गाव हळदी कुंकू का केले. राजोरीच्या मार्गावरील दरडीचा अडथळा कसा दूर केला गेला. लहानपणी गुलजार आणि त्यांचे मित्र कोणकोणते खेळ खेळत. लेखकाने हरिहरराव सोनोले यांचे कोणते गुणविशेष सांगितले आहेत. आमिरचे स्वभाव विशेष लिहा. खासाहेबांनी भास्करची परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली. आपला मुलगा पास झाल्याचा आनंद अक्का का व्यक्त करत नव्हती. ज्योत्स्ना कदम यांच्या घरात कोणत्या अडचणी होत्या. मुलीला सोडून जाताना बाला का रडू आले. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांच्यातील नात्याचे वर्णन करा. हे गद्यावरचे प्रश्न आहेत. पद्यावरचे गुरुचे महात्म्य संत ज्ञानेश्वरांनी कसे वर्णन केले आहे. भक्तांवरील प्रेमासाठी विठ्ठल कोणत्या गोष्टी करतो. संत तुकारामांनी अभंगातून कोणता उपदेश केला आहे. कवीचे मन बाळ खेळण्यातून का निघत नाही. आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कवी स्वतःमध्ये कोणते बदल घडवू इच्छितात. श्रमिकांनी काय करावे असे कवीला वाटते आणि का. काळोखाच्या असमंती माणसाचा जीव कसा होतो. शब्दांचे महत्त्व कवयित्रीने कसे पटवून दिले आहे. कवीने पावसाची आराधना कोणत्या शब्दात केली आहे. हे पद्यावरचे आहे. मॅडम, निबंध लेखनाबद्दल थोडंसं सांगा की निबंध किती ओळीमध्ये लिहावा, कशा पद्धतीने आणि कोणता निवडावा. निबंधाला त्यांना मराठी निम्नस्तरसाठी 4 प्रकार दिलेले आहेत. वर्णनात्मक आहे, चरित्रात्मक आहे, कल्पनात्मक आणि आत्मकथनात्मक. याच्यामध्ये काय होतं की मुलांना वर्णनात्मक आणि चरित्रात्मक मध्ये फारसं लिहिता येतच असं नाही, कारण त्यांची शब्दसंपत्ती कमी पडते. आत्मकथा हा जो प्रकार त्यांनी निवडला तर तो मला वाटतं त्यांना सोपा जाईल. कोणताही निबंध लिहायचा झाला तर त्या 4 पॅरेग्राफ्स मध्ये लिहायचा आहे. 1 ते 1.5 फुलस्केप त्यांनी लिहिला तरी पुरतो. आत्मकथा लिहिताना मात्र त्यांनी एक काळजी घेतली पाहिजे की ज्याची आत्मकथा आपण लिहितोय तोच बोलतोय इथूनच त्यांनी सुरुवात करावी. म्हणजे समजा पडक्या घराचे आत्मवृत्त, घर बोलतो आहे असं पहिलं वाक्य लिहून सुरू केलं तरी चालू शकेल. नाही तर मग मुलं इकडचं तिकडचं भरपूर लिहितात आणि मग ते घर माझ्याशी बोलू लागलं असं 2 पॅरेग्राफ झाल्यानंतर तो मुलगा जेव्हा लिहितो आणि त्याला असं वाटतं की आपण 1.5 फुलस्केप निबंध लिहिला आहे, पण त्यातले पहिले 2 पॅरेग्राफ त्याचे जनरल इन्फॉर्मेशन देण्यातच गेलेले असतात. ही जर सुरुवात केली की मी घर बोलते तिथूनच त्यांनी लिहिलंय तर जास्त इम्प्रेसिव्ह पण ते होतं. आणि पहिला पॅरेग्राफ त्यातला वर्तमान काळातला येईल की आज त्याची परिस्थिती काय आहे आणि मग तो सांगेल की माझं आयुष्य कसं गेलं. मग तो सेकंड पॅरेग्राफला त्याचं बालपण त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतरच्या 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये त्याचं तारुण्यातलं सगळे चढ उतार, आयुष्यातला संघर्ष काय असेल ते लिहिलं. आणि शेवट परत आजच्या वर्तमान काळाशी तो येऊन निगडीत करणार. त्यामुळे हा फॉर्मॅट त्यांना सोपा जाईल आणि आत्मकथा लिहिणं शक्य होईल. मॅडम, अगदी आपल्याजवळ वेळ कमी आहे. आपल्याला एक प्रश्न असा आला होता की परीक्षेच्या आदल्या दिवशी कसा अभ्यास करावा ते अगदी थोडक्यात सांगा. परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास म्हणजे आपण जे काही आतापर्यंत करून ठेवलेलं आहे त्यातलं जे येत नाहीये
त्याची आधी तयारी करावी. जो भाग झालेला आहे परत त्याच्यावर वेळ घालवू नये, कारण मराठीच्या पेपरच्या आदल्या दिवशी त्यांचा दुसरा पेपर जर झालेला असेल हो. तर पेपरला उद्या जायची आपल्याला तयारी करायची आहे, तर जेवढं झालेलं नाहीये तेवढं आदल्या दिवशी करावं, शांतपणे ते वाचावं, मुद्दे लक्षात घ्यावे आणि परीक्षेला त्या पद्धतीने आत्मविश्वास अगदी. हा सगळ्यात आत्मविश्वास महत्त्वाचा. महत्वाचे. मॅडम, तुम्ही आज IBN लोकमतवर आलात आणि विद्यार्थ्यांना आमच्या मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि उद्या या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. गेले महिनाभर हा कार्यक्रम आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी राबवला. उद्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक द्यायला आहेत मार्गदर्शक बाळ सडवेलकर. पेपरपूर्वी डोकं कसं शांत ठेवायचं, ते पेपर कसा लिहावा, या सर्व लास्ट मिनिट टिप्स ते देणार आहेत. आणि हमखास यशाच्या खात्रीसाठी उद्याचा आमचा बेस्ट ऑफ लक हा कार्यक्रम बघा. आणि तुमचे जर प्रश्न असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळात आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 022-66899204. आणि या कार्यक्रमातला काही भाग जर तुमचा राहिला असेल, काही प्रश्न लिहून घ्यायचे राहिले असतील, तर दुपारी 5:30 वाजता पुन्हा तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता. आणि उद्याचा कार्यक्रम बेस्ट ऑफ लक मात्र पाहायला विसरू नका. पहा फक्त IBN लोकमत.